नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS एक्झाम व विविध स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारा इतिहास या घटकातील ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा घटक आपण अभ्यासणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, 1882 साली कोणता तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले? ऑप्शन क्रमांक 1 आहे सालबाईचा तह, ऑप्शन क्रमांक 2 आहे वसईचा तह, ऑप्शन क्रमांक 3 आहे तैनाती फौज आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे अलाहाबादचा तह। चला या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पाहूया। 1782 साली कोणता तह होऊन इंग्रज मराठा युद्ध संपले आणि थांबले? योग्य ऑप्शन आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा त्या अगोदर आपण महत्त्वपूर्ण मुद्दे पाहूया आणि नंतर उत्तर पाहूया की मुंबई, बघा महत्त्वपूर्ण मुद्दा, मुंबई हे इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। मुंबई हे इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। तसेच मुंबईच्या जवळचा जो प्रदेश मिळवण्याचा इंग्रजाचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर, मुंबई या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती। लक्षात घ्या, मराठ्यांची घट्ट पकड होती। कोणत्या प्रदेशावर? मुंबई या प्रदेशावर। मग यातच काय झालं, माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला। कोण? माधवराव पेशवे। लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला। माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा चुलता कोण? रघुनाथराव यांना पेशवे पदाच्या, म्हणजे पेशवे पद पाहिजे होतं। रघुनाथरावांना पेशवे पद पाहिजे होतं। या पेशवे पदाच्या लालचेपोटी त्यांनी कुणाची? इंग्रजाची मदत मागितली। इंग्रजाची मदत मागितली। बघा इंग्रजांचा शिरकाव मराठ्यांच्या राजकारणात कशा पद्धतीने झाला। मुंबई हे पश्चिम भारतातील सर्वात प्रमुख केंद्र इंग्रजांचं होतं। मग या मुंबईच्या जवळचा प्रदेश मिळवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता। या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती आणि यामध्येच माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला। या माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा चुलता रघुनाथराव यांना पेशवेपदांची हव्यास होती, पेशवेपद मिळवायचं होतं। त्यासाठी त्यांनी म्हणजे इंग्रजांची मदत घेतली, रघुनाथरावांनी इंग्रजांची मदत घेतली। अशा पद्धतीने इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश झाला। मग नंतर काय झालं, 1774 ते 1818 या कालावधीमध्ये मराठी व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली। किती युद्ध झाले? मराठे व इंग्रज यांच्यात किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली। लक्षात ठेवा, हे पण महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। मराठी व इंग्रज यांच्यात किती युद्ध झाली? 3 युद्ध। पहिल्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला। पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला। सर्व मराठे एकजुटीने लढले आणि त्यामध्ये विजय झाला। आणि 1782 साली, बघा लक्षात ठेवा, 1782 साली या पहिल्या मराठा युद्धामध्ये, म्हणजे इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला। आणि तो म्हणजे विजय झाल्यानंतर हे युद्ध सालबाईचा तह होऊन संपले। कितीला? 1782 साली कोणता? सालबाईचा तह होऊन हे युद्ध संपले। हे लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे की दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार कोणत्या साली केला?
ऑप्शन क्रमांक 1 आहे 1802, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1818, ऑप्शन क्रमांक 3 आहे 1854, ऑप्शन क्रमांक 4 आहे 1855. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, काय झालं होतं की तैनाती फौज म्हणजे नेमकं हे समजणं महत्वाचं आहे. की काय झालं 1798 मध्ये, बघा 1798 मध्ये कोण, लॉर्ड वेलस्ली हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. काय, गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. बघा, मुद्दा महत्वपूर्ण आहे. 1798 साली लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि सर्व भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण होतं. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांची तैनाती फौजेचा करार केला. बघा, परीक्षेत असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की लॉर्ड वेलस्ली यांनी कोणत्या फौजेचा करार, म्हणजे कोणती फौज, तर तैनाती फौज कोणी आणली, लॉर्ड वेलस्ली यांनी आणली. हे लक्षात ठेवा की या कराराने काय होतं, तैनाती फौज म्हणजे काय समजून घ्या. भारतीय सत्ताधीशांना, जे भारताचे सत्ताधीश आहेत, इंग्रजांच्या लष्करी मदत जर हवी असली, लष्करी मदत जर त्यांना हवी होती, म्हणजे पाहिजे असेल, तर मदतीचे आश्वासन देण्यात आलं. मात्र त्यासाठी की इंग्रज यासाठी लष्कर पुरवणार, भारतीय सत्ताधाऱ्यांसाठी लष्कर पुरवण्याचं काम इंग्रज करणार, आणि तुम्हाला जर ही मदत हवी असेल तर त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या. बघा की काही अटी घालण्यात आल्या. भारतीय राज्यकर्त्यांनी त्याच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे व त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम व तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यावा, ही अट होती. त्यासाठी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच जर कुणालाही जर काही मीटिंग वगैरे घ्यायचं असेल, काही इतर राज्यकर्त्यांना तुमचं बोलणं करायचं असेल, तर इंग्रजाच्या मध्यस्थीनच तुम्हाला ते करावं लागेल. ओके, अशा ह्या अटी होत्या, जाचक अटी. आणि इंग्रजांचा एक प्रतिनिधी म्हणजे रेसिडेंट तिथं नेमण्यात येईल, अशा अटी होत्या. आणि भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपलं स्वातंत्र्य गमावले. बघा, मग भारतात म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केव्हा केला, तर 1802 साली. किती, 1802 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला. तैनाती फौज 1798 साली लॉर्ड वेलस्ली भारतात आला आणि त्यांनी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्यांनी तैनाती फौजेचा करार म्हणजे तैनाती फौज त्यांनी आणली. आणि हा करारान्वये म्हणजे लष्करासाठी, काही कंपनीच्या लष्करासाठी काही भाग खर्चासाठी इंग्रजांना द्यावा लागला. आणि यातून इंग्रजांचा एक काय म्हणतात त्याला, सत्ता मजबूत करण्यासाठी एक पहिलं पाऊल, महत्वपूर्ण पाऊल टाकलं गेलं. म्हणजे जर बाजीराव पेशव्याने 1802 साली तैनाती फौजेचा करार स्वीकारला. चला, महत्वपूर्ण मुद्दे वहीत लिहून घेत चला. पुढचा महत्वपूर्ण प्रश्न पाहूया. डॅश डॅश हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. डॅश डॅश हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे साताऱ्याचे राज्य खालसा केले. ऑप्शन क्रमांक 2 पेशवाईचा अस्त झाला. ऑप्शन क्रमांक 3 पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. ऑप्शन क्रमांक 4 आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला. तर वसईचा तह म्हणून कशाला ओळखलं जातं, हे महत्वपूर्ण प्रश्न तुमच्या समोर आहे. योग्य पर्याय तुम्हाला हे करायचं आहे. तर आता आपण पाहिलो की दुसऱ्या बाजीराव पेशव्याने 1802 साली काय केला, तैनाती फौजेचा इंग्रजाशी करार केला. हाच करार काय म्हणून संबोधला जातो, की वसईचा तह म्हणून संबोधला जातो. वसईचा तह लक्षात ठेवा, वसईचा तह.
तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4 तुमच्या समोर आहे. रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? बघा, रॉबर्ट क्लाइव्ह आणि दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. ऑप्शन क्रमांक 1 आहे पुणे, ऑप्शन क्रमांक 2 आहे अयोध्या, ऑप्शन क्रमांक 3 आहे बंगाल, ऑप्शन क्रमांक 4 आहे ओडिसा. तर योग्य पर्याय आपल्याला द्यायचा आहे. चला आपण पाहूया दुहेरी राज्यव्यवस्था. बघा, दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह, लक्षात ठेवा रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह ही 1765 साली बंगालमध्ये, कोणत्यामध्ये? बंगाल, ऑप्शन क्रमांक 3 बंगाल या राज्यामध्ये काय केली त्याने? दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. कोणती? दुहेरी राज्यव्यवस्था. मग दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? महसूल गोळा करणे, महसूल गोळा करणे आणि दुसरं काम होतं शांतता व सुव्यवस्था राखणे, शांतता व सुव्यवस्था राखणे. बघा, हे 2 काम होते. हे पहिलं काम महसूल गोळा करण्याचं काम कुणाचं राहील? कंपनीचं राहील, ईस्ट इंडिया कंपनीचे. महसूल गोळा काम कंपनीनं करावं. शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाला. कोण? बंगालचा नवाब. अशी ही दुहेरी राज्यव्यवस्था कोण आणलं? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 साली बंगाल या राज्यामध्ये आणली. महसूल गोळा करायचं काम कंपनीकडे, इंग्रजाकडे राहील आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालचा नवाब करेल. अशी ही दुहेरी राज्यव्यवस्था कोण आणलं? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी आणली, लक्षात ठेवा. चला पुढचा मुद्दा पाहूया. प्रश्न 5 तुमच्या समोर आहे. डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून कोणत्या साली साताऱ्याचे राज्य खालसा केले? बघा, डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून कोणत्या साली साताऱ्याचे राज्य खालसा केले? ऑप्शन क्रमांक 1 आहे 1802 साली, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1848 साली, ऑप्शन क्रमांक 3 आहे 1854 साली, ऑप्शन क्रमांक 4 आहे 1855 साली. तर डलहौसी यांनी दत्तक विधान नामंजूर करून कोणत्या साली साताऱ्याचे राज्य खालसा केले? बरोबर उत्तर आपल्याला हे करायचं आहे कमेंट मध्ये. तर बरोबर उत्तर आहे की 1848 साली, 1848 साली डलहौसीने, बघा 1848 साली डलहौसीने दत्तक विधान नामंजूर कायदा केला. हे लक्षात ठेवा, 1848 साली. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न 6 छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणत्या शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवलं? ऑप्शन क्रमांक 1 आहे सातारा, ऑप्शन क्रमांक 2 आहे कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक 3 आहे पुणे, ऑप्शन क्रमांक 4 आहे मुंबई. बघा, छत्रपती प्रतापसिंह, एक लक्षात ठेवा की पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती कोणते? सातारा या ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्यांनी त्यांना राज्यकारभारात मदत करण्याची नेमणूक केली. कोणता? ग्रँड डफ या अधिकाऱ्याची इंग्रजानं नेमणूक केली, लक्षात ठेवा, ग्रँड डफ. परंतु त्यांना गादीवरून
पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी या ठिकाणी ठेवण्यात आले. कुणाला? छत्रपती प्रताप सिंहांना. त्यांचा किती 1848 साली मृत्यू झाला. हे पण लक्षात ठेवा. 1847 साली त्यांचा मृत्यू झाला. आता प्रश्न आहे आपला, छत्रपती प्रताप सिंह यांनी कोणत्या शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस महादरा येथे तलाव बांधून त्यांनी पाणी शहरात खेळवले? तर त्यांनी सातारा या ऑप्शन क्रमांक 1 सातारा या शहरात तलाव बांधून पाणी तिथं खेळवलं. तसेच महादरा येथे तलाव बांधून त्यांनी पाणी शहरात खेळवलं. शहरात रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना सुद्धा त्यांनी काढला आणि त्यांनी उपयुक्त असे ग्रंथ छापून घेतले. बघा 1827 साली, किती 1827 साली त्यांनी सभानीती नावाचा ग्रंथ लिहिला, छापला. सभानीती, लक्षात ठेवा, सभानीती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता सुद्धा तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहत. हे काही महत्वपूर्ण मुद्दे तुम्ही वहीत नोट डाऊन करू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 7वा तुमच्या समोर आहे. रॉबर्ट क्लाइव्हने किती साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? कोण? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी किती साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? ऑप्शन क्रमांक 1 आहे 1802, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1818, ऑप्शन क्रमांक 3 आहे 1854, ऑप्शन क्रमांक 4 आहे 1765. बघा, रॉबर्ट क्लाइव्ह, बरोबर उत्तर आपल्याला द्यायचं आहे. रॉबर्ट क्लाइव्हने किती साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? चला बघूया आपण की बरोबर उत्तर आहे 1765 साली. ऑप्शन क्रमांक 4, 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. कुठं? बंगाल या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, बंगाल या राज्यामध्ये. कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. चला पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा तुमच्याकडे आहे. कोणत्या सालच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला? कोणत्या सालच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला? तर आपण ऑप्शन क्रमांक 1 आहे 1773, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1818, ऑप्शन क्रमांक 3 आहे 1854, ऑप्शन क्रमांक 4 आहे 1765. तर बरोबर उत्तर आहे की 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, रेग्युलेटिंग ऍक्ट, बघा 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट आला. या ऍक्ट नुसार काय झालं? बंगालचा गव्हर्नर जो होता, गव्हर्नर त्याला गव्हर्नर जनरलला म्हणलं जाऊ लागलं. गव्हर्नर जनरल. पूर्वी गव्हर्नर होता, ते नाव हे करून आता त्यांना गव्हर्नर जनरल हा पदवी देण्यात आली. किती? 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. मग तर या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज, बघा हे महत्वपूर्ण आहे मुद्दा, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. बघा म्हणजे हा पहिला गव्हर्नर जनरल आहे, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. मुंबई व मद्रास इलाक्यात धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्यांना मिळाला. याच्यानुसार त्याच्या मदतीला 4 सदस्याची सुद्धा नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवा, महत्वपूर्ण मुद्दे.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरांना गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला. तर पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. चला पुढचा 9वा प्रश्न आपण पाहूया. भारतात कोणी नौकरशाहीची निर्मिती केली? भारतात कोणी नौकरशाहीची निर्मिती केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस. ऑप्शन क्रमांक 2 आहे रॉबर्ट क्लाइव्ह. ऑप्शन क्रमांक 3 आहे लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक 4 आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. तर बघूया, भारतात इंग्रजांची सत्ता दृढ होण्यासाठी त्यांना नौकरांची गरज होती. इंग्रजांना नौकरशाहीची गरज होती. त्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नौकरशाहीची निर्मिती केली. बघा, नौकरशाहीचा जनक, भारतामधील नौकरशाहीचा जनक आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नौकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नौकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला. बघा, महत्वपूर्ण मुद्दा, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नौकरशाहीची निर्मिती केली. चला पुढचा महत्वपूर्ण मुद्दा बघूया, प्रश्न पाहूया की प्रश्न 10वा. कोणत्या साली मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली? कोणत्या साली मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली? ऑप्शन क्रमांक 1 आहे 1784 साली. ऑप्शन क्रमांक 2 आहे 1773 साली. ऑप्शन क्रमांक 3 आहे 1853 साली. ऑप्शन क्रमांक 4 आहे 1765 साली. कोणत्या साली मुंबई ठाणे रेल्वे धावू लागली? बघा, इंग्रजांनी व्यापार वृद्धी करण्यासाठी व प्रशासनाची सोय व्हावी म्हणून भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा त्यांनी निर्माण केल्या. त्यांनी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग सुद्धा बांधला आणि 1853 साली 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. बघा, मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली कितीला? 1853 साली. ओके, 1853. या यंत्रणेने भारतातील प्रमुख 2 शहरे जोडली गेली आणि त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था सुद्धा सुरुवात केली. डाक व्यवस्था, कोणती? डाक व्यवस्था सुद्धा, पत्रव्यवहार ही व्यवस्था सुद्धा इंग्रजांनी सुरुवात केली याच वेळेमध्ये. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 10वा 11वा. कोणत्या साली तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली? बघा, तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी कोणत्या साली सुरू केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1853 साली, याच साली तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची व्यवस्था इंग्रजांनी सुरू केली. बघा, 1853 साली रेल्वे सुद्धा धावू लागली. नंबर 2, डाक यंत्रणा सुद्धा त्यांनी याच वर्षी सुरुवात केली. 3 महत्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते 1853 सालीच इंग्रजांना सुरुवात केलेली आहे. नंबर 1, तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची व्यवस्था 1853 साली सुरुवात केली. नंबर 2 हे रेल्वे सुद्धा इंग्रजांनी 1853 साली सुरुवात केली. मुंबई ते ठाणे या 2 शहरे, मुंबई ते ठाणे या 2 शहरादरम्यान त्यांनी रेल्वे सुद्धा सुरुवात केली. आणि 1853 साली डाक यंत्रणा म्हणजे पत्रव्यवहार करण्यासाठी डाक यंत्रणा सुद्धा याच साली इंग्रजांनी सुरुवात केलेली आहे. चला महत्वपूर्ण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12वा. 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी कोणत्या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू केली? 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी कोणत्या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरुवात केली? ऑप्शन क्रमांक 1 आहे पुणे. ऑप्शन क्रमांक 2 आहे अयोध्या. ऑप्शन क्रमांक 3 आहे मुंबई. ऑप्शन क्रमांक 4 आहे ओडिसा. तर विद्यार्थी मित्रांनो, 1854 मध्ये
सॉरी 1854 मध्ये 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबई या ठिकाणी, इथं लक्षात ठेवा करेक्शन 1854 सॉरी 1854 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरुवात केलेली आहे. तसेच 1855 साली काय झाले, बंगालमधील 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 रिश्रा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरुवात झाली. लक्षात ठेवा, तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तागाची पहिली गिरणी किती 1855 साली बंगाल या ठिकाणी रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरुवात झाली. चला बघा, इथं पुढचाच प्रश्न आहे आपला. 1855 साली 1855 मध्ये डॅश डॅश येथील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तर बंगालमधील ऑप्शन क्रमांक 3. ओके, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया की 1907 साली जमशेदजी टाटा यांनी कोणत्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर 1907 साली जमशेदजी टाटा यांनी कोणत्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे पुणे, अयोध्या, मुंबई आणि जमशेदपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जमशेदपूर या ठिकाणी 1907 साली जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी हा पोलाद निर्मितीचा कारखाना त्यांनी सुरुवात केला. पुढचा प्रश्न आहे 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी कोठे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही संस्था स्थापन केली. बघा, तर बरोबर उत्तर आहे पर्याय आहेत कोलकाता, अयोध्या, मुंबई, जमशेदपूर. तर 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही संस्था त्यांनी स्थापन केली. ओके, चला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 16वा 1829 मध्ये कोणी सतीबंदीचा कायदा केला. तर 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला. ऑप्शन क्रमांक 1 आहे लॉर्ड कॉर्नवालिस, ऑप्शन क्रमांक 2 आहे रॉबर्ट क्लाइव्ह, ऑप्शन क्रमांक 3 आहे मॅक्स म्युलर, ऑप्शन क्रमांक 4 आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 साली सतीबंदीचा कायदा केला. पुढे बघूया प्रश्न 17वा 1856 मध्ये कोणी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. तर 1856 मध्ये कोणी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18वा लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात कोणते शिक्षण सुरू करण्यात आले. बघा, बरोबर उत्तर आपल्याला द्यायचं आहे लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात कोणते शिक्षण सुरू करण्यात आले. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी हे शिक्षण सुरुवात करण्यात आले 1835च्या लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 19वा कोणत्या साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.
तर कोणत्या साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे, म्हणजे मद्रासला चेन्नई असं म्हणलं जायचं, विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे 1835, सॉरी 1857, 1857, ऑप्शन क्रमांक 2, 1857 साली कोलकाता, मुंबई आणि मद्रास या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20वा. साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता कोणी तयार केला? तर बरोबर उत्तर आहे, कमेंट बॉक्स मध्ये याचे, लॉर्ड कॉर्नवालिस, रॉबर्ट क्लाइव्ह, मॅक्स म्युलर आणि छत्रपती प्रताप सिंह. साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता कोणी तयार केला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती प्रताप सिंह यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता त्यांनी तयार केला. अशा पद्धतीने आपण या घटकावर आधारित जे महत्त्वपूर्ण प्रश्न असतील आणि महत्त्वपूर्ण मुद्दे असतील ते सर्व या घटकामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे आणि प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन